2026. अनेक अनेक धन्यवाद कुमार बाबरे सर. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. पहिल्या फेरीतील अंतिम सामना सुरू होतोय. पहिल्या फेरीतील निर्णायक लढत, दोन संघ आमने सामने असतील. विके प्रतिष्ठान बरडपाडा इंगाच्या हंगामात बर्नाट फॉर्म मध्ये असणारा संघ, चालू सीझन मध्ये बहुत चर्चित असलेला संघ आणि त्यांच्या विरोधात तितकाच ताकदवर संघ अर्थातच हर्ष 11 जयगावदेव चापेवाडी पठार संघ. महत्वाचा सामना सुरू होतोय. टॉस जिंकत विखे प्रतिष्ठान बरडपाडानं फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. निर्णायक सामना ओपनिंग पेअर या मॅच मध्ये सध्या दाखल होते. सलामीवीर आज उजली आपण बघत आहोत बबलू पारधे आणि त्याची सोबत सलामीवीराच्या भूमिकेत देतोय. बबलू पारदे आणि त्याची सोबत सलामीवीराच्या भूमिकेत देतोय कल्पेश कातवारेसाठी. हार्ड लक चेंज गेम खांदारे. अपकमिंग स्पर्धांसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. विनिंग टीमचं करत कॉंग्रॅच्युलेशन. सामना सुरू होतोय. बॉलिंग मार्कवर अर्जुन भोईर दाखल होताना पाहायला मिळतात. गेम इज ऑन, ऑल इज सेट. ऑनफिल्ड अंपायरचा ग्रीन सिग्नल या दोन्ही टीमला देऊयात. उपस्थित सर्वांच्या वतीनं ऑल द बेस्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम इज ऑन. पहिला बॉल लेंथवर टप्पा पडल्याबरोबर एक्स्ट्रा बाउन्स घेत निघालाय ते डिस्ट्रिक्ट रक्षकाच्या दिशेनं. पहिल्या बॉलवर सुरुवात झाली होती डॉट बॉल. अर्जुन भोईर यांच्या हंगामात बर्नाट फॉर्म मध्ये हा देखील खेळाडू यष्टी रक्षक सँडीला आपण बघतोय. आता खाली राहिला बॉल सरळ ऑफ स्टिकला धडक मारतोय. फलंदाज बाद. त्रिफला उद्ध्वस्त. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. बबलू पारदीला सोडावं लागतं मैदानाने. लागला शून्यावरती धक्का पहिला टीम हर्ष 11 जयगावदेव चापेवाडी पठारला. फर्स्ट विकेट गोस डाऊन. कल्पेश यांची सोबत देण्यात बबलू मात्र अपयशी राहिलेत. बाद होत आहेत. नवीन बॅटर कैलास वाघ आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. दोन तगडे संघ एकमेकाविरोधात जबरदस्त लढत रंगेल यात मात्र शंका नाही. MH03DA 7051 स्विफ्ट गाडी आहे. विनंती वाहन चालकाला ती जरा बाजूला करा. MH03DA 7051 गाडी बाजूला करा. पण आता फलंदाजाला बाजूला केलंय. त्रिफळा उद्ध्वस्त. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणखीन एक फलंदाज बाद. आल्या पावरी कैलास वाघ परतलाय माघारी. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय, दुसरा आदरा दिलाय तो अर्जुन भोईरनं. फलंदाज बाद. बॅक टू बॅक सेकंड विकेट. सलगचे 2 विकेट. ऑन हॅट्रिक संधी आता बनली होती अर्जुन भोईरला विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. नवीन बॅटर आता कल्पेश यांचे बंधुराज उजव्या हाताचा प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू अर्थातच विकी कातवारा आता बॅटिंग साठी दाखल होतो. बॅक टू बॅक 2 धक्के बसलेत. अर्जुन भोईर नाव ऑन हॅट्रिक. बॅक टू बॅक 2 विकेट अर्जुन भोईरने कॅरी केलेले आहेत.
येस इट इज सेलेरियो गाडी आहे. थोडी ती गाडी बाजूला घ्या, थोडी मागे घ्या. सेलेरियो गाडी ऑन हॅट्रिक. संधी बनली ती विकेट हॅट्रिकची गोलंदाज अर्जुनला. बॅक टू बॅक 2 फलंदाज त्यानं त्रिफळाची बाद केलेत. आता थ्रू द कव्हर चांगला फटका. इनफिल्डला बेदून बॉल निघाला मागे. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्या वेगानं कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार. चौथ्या चेंडूवरती अखेर खातं खुलं होतंय. विकी कातवारच्या बॅटमधून येतोय हा पहिला दमदार चौकार. चेंडूवरती अखेरीस धावसंख्येची कोंडी फोडलेली आहे. सध्या डाव सुरू होतोय हर्ष 11 जगादेव चापेवाडी क्रिकेट संघाचा. चौकारासोबत सध्या धावाचा शुभारंभ. पहिला डॉट बॉल, तदनंतर बाद झाले बबलू आणि सध्या माघारी परतताना पाहायला मिळतात. कैलास पण डाव सावरलाय. गेल्या गेल्या विकेनं चौकार त्याच्या बॅटमधून येतोय. सद्यस्थितीला धावा नितांत गरजेच्या आहेत. आता क्लीन बोर्ड. त्रिफला उद्ध्वस्त. लेग स्टिक दाखवली आणि आता ती वाकवली गोलंदाज अर्जुन भोईरनं. वेगवान गोलंदाजी आणि वेगानं सध्या त्यानं फलंदाजांची त्रेता टिरपीट उडवली. फलंदाज बाद. तिसरा फलंदाज त्रिफळाची क्लीन बोर्डवर माघारी परतोय. मागच्या चौकारानंतर आता त्रिफला वाकवला. बँग ऑन टार्गेट. हा लाकूड तोड्या गोलंदाज आहे सांगतोय अर्जुन भोईर. तिसरा धक्का. तीन धक्के या षटकात दिलेत गोलंदाज अर्जुननं. दाफल करते हो गया पाहायला मिळत आहेत त्या. एकंदरीत 4 धावा. नवीन बॅटर बॅटिंग साठी दाखल होतं अनिल. अनिलला आता नियुक्त करण्यात आलेलं आहे बॅटिंग साठी. या सामन्यात निर्णायक अखेरच्या लढतीत पहिल्या फेरीच्या दरम्यान थोडं स्ट्रगल सध्या पहिल्या डावात सुरू आहे. टीम हर्ष 11 जगादेव चापेवाडी पठारचं. स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 4 ऑन बोर्ड. 3 धक्के अर्जुननं दिलेत. ओव्हर हॅट्रिक तर कंप्लीट झाली असतील. 1 टू गो. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडं फास्ट खेळा. चला वेळ जास्त घेताय जरा घाई करा. फुल टॉस बॉल. सेट बॅटनं ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्र खाली आहे. लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचलाय. सेकंडचा कॉल मिसफिल्ड. कोणाल होते. थोडा वेळ घेतला चेंडू उचलण्याकरता. तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. 2 धाव्यानं एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची झाले सांगता. टीमची धावसंख्या 6. 3 विकेटच्या मोबदल्यात. यापूर्वीच्या सामन्यात प्रावी 11 भालूकचा जबरदस्त विजय आपण पाहिला चेंज गेम खांदाऱ्याच्या विरोधात. आणि सध्या चालू सामन्यात मात्र सध्या धावांसाठी स्ट्रगल. धावांसाठी धावाधाव सुरू आहे. हर्ष 11 जगादेव चापेवाडी क्रिकेट संघाचे पहिल्या षटकांत अवघ्या 6 धावा दाफलकावर. 3 फलंदाज बाद झालेत. षटक सध्या सुरू होतो. दुसरं चला फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. वेळ का करताय बरडपाडाकर. यानंतर देखील 4 मॅचेस पेंडिंग आहेत. हा सामना देखील बाकी आहे. नवीन गोलंदाज सनी आता बॉलिंग मार्कवर दाखल होतो. स्टार्कर एंडला कल्पेश कातवारा ज्याच्या नावानं ओळखला जातो संघ हर्ष 11 जगादेव क्रिकेट संघ चापेवाडी पठार. आता तो सध्या बॅटिंग करण्याकरता स्टार्कर एंडला षटक दुसरं फॉरेस्ट एंड कडून अर्थातच भीमा शंकर एंड कडून तयार होतोय गोलंदाज सनी. जर्सी नंबर 93. नुकताच संपन्न झालेलं गोजुरी चषक टेमगावचं अंतिम जेतेपदाचे मानकरी विखे प्रतिष्ठान बरडपाडा. यंदाच्या हंगामातील सुरुवातीची स्पर्धा अर्थातच दिवाळी धमाका चषक हेच क्रीडांगण. त्या स्पर्धेत या टीमचा दबदबा राहिला होता. स्विच हिट कल्पेश कातवारानं केलाय. शो सुरू. पाठवलाय बॉल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा स्विच नाही तर स्वीट हिट आहे. चौकार. या चौकारासोबत कल्पेश कातवाराचं वैयक्तिक खातं खुलं होत आहे. तर सांघिक धावफलक मात्र पुढे मार्गस होत आहे. हर्ष 11 जगादेव चापेवाडी पठारचं 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावर. पहिल्या बॉलवर स्विच हिटचा 4. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावर.
कल्पेश कातवारा जोपर्यंत मैदानात आहे किती वेगाने तो धाबा बनवू शकतो आणि सध्या सुरुवात तर त्याची चौकारानं झालेली आहे. यावेळेला बॅटची कडा शॉट तोडम्याला क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि अखेरीस मॅचची प्राइज विकेट. कल्पेश कातवार आता माघारी परततोय. सनीला मिळतोय मोठं शिवेश, मोठा आदरा, मोठा झटका आता लागलाय. हर्ष 11 जगादो चापेवाडी पठारला फलंदाज बाद बिग ब्रेक थ्रू, चौथा झटका. रक्षकानं प्रयत्न तर केला होता पण शॉट थर्डमॅनला जबरदस्त बॅकअप आलं. बॅकअप करावं लागलं कल्पेश कातवाराला. नवीन बॅटर आता बॅटिंग साठी दाखल होतोय अविनाश. अविनाश अर्थातच सोनू बॅटिंग करता दाखल होतोय. सध्या धावा संख्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. पहिला बॉल स्विचिटचा 4, तदनंतर सरीने केले कमबॅक. कल्पेश कातवाराची महत्वाची विकेट कॅरी केली आहे. धावा संख्या 10, 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. नवीन बॅटर अविनाश. शॉर्ट बॉल बॅकफुटर आले, पुल केला इनफिल्ड मध्ये, मिसफिल्ड विकेटला. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. थोडे फंबल सेकंडचा कॉल आणि तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळताना दिसत आहेत. या 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाखलकरती अंकित होते ती 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. हर्ष 11 जगादेव चापेवाडी पठारनं. यानंतर ड्रॉ होईल. विनिंग टीमच्या कॅप्टनला विनंती, इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपली उपस्थिती गरजेची आहे. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. फिल्डर उपस्थित झालेत पण त्याच्या मस्तकावरती दस्तक देत निघालाय बॉल. काउफेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे अविनाश वाघच्या बॅट मधून आलाय हा दमदार फटका. अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय फटका, षटकार. या षटकारासोबत स्कोर सध्या 18 ऑन बोर्ड. 18 धावा दाफलकावर. ऑन साइडला आणखीन एक लाजवाब फटका. चांगलं टायमिंग आणि धावा देखील चांगल्या मिळत आहेत. अविनाश वाघच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक सेकंड ब्लास्ट, दुसरा बिग हिट, सिक्सर. जयदादा दर्शनच्या वतीने ऑल द बेस्ट. आले टीम चापेवाडी पठार करतात. चांगला ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफ आत मध्ये, लॉंग ऑफला फिल्डर थोडे दूर आणि काढलाय बॉल. आता दूर निघालाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मेरिटवर खेळतात. बॅक टू बॅक 2 सिक्सर आणि तदनंतर येणारा ऑफ ड्राईव्हचा हा क्लासिकल फटका, सुसंस्कृत फटका, पाण्याजोगा फटका, प्रशंसनीय फटका, चौकार. धावेचं मागणं षटक. कल्पेश कातवाराची विकेट जरूर आली पण आवश्यक जी धावगती होती, जो रन रेट हवा होता, तो आता मेंटेन करत असताना संघ हर्ष 11 जगादो चापेवाडी पठार बॅटिंग ऑर्डर टीमची फार तगडी आहे. अगदी 10 नंबर पर्यंत बॅटर्स टीमकडे अवेलेबल आहेत जे कुठल्याही क्षणी डावाला कलडणी देऊ शकतात. आणि सध्या 6व्या क्रमांकावरती आलेला अविनाश वाघ या सामन्यात सध्या संघर्ष करतोय. ज्याच्या बॅटमधून 4 चेंडूत 2 षटकार, 1 चौकार, 1 डबल, इंडिव्हिज्युअल 18 धाब्याचं योगदान आलंय. 450च्या बॅटिंग सॅक्रीनं त्याची भरली बॅटिंग. त्याच्या सोबत अनिल येतोय. 2 षटकात 28 बनलेले आहेत. आता 3ऱ्या षटकात गोलंदाजीसाठी कुणाल बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहे. फार एंड कडून षटक टाकलं जात आहे 3रं. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. कुणाल आता बॉलिंग मार्कवर, अनिलकडे स्ट्राईक आहे. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ हर्ष 11 जय गावदेव चापेवाडी पठार. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. डीप मध्ये सध्या 5 फिल्डर बाउंड्री सेव्हिंग एरिया सीमांचं रक्षण करत असताना गोलंदाज तयार होत आहेत. कुणाल
या वेळेला क्रॉस बॅटे चोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार मागच्या षटकात अविनाश, तर आता या तिसऱ्या षटकात बरसला पहिल्या बॉलवर अनिल सिक्सर. वाघ देखील आता आक्रमक पवित्रा धारण करतायत या षटकारासोबत. सध्या स्कोर 34, 34 धावा, 34 ला विकेट, 4 पडलेले आहेत. षटकारानं या षटकात कुणालचं भव्य स्वागत. स्कोर सध्या 34, 34 धावा, 34 ला विकेट, 4 पडलेले आहेत. मात्र आता पार्टनरशिपची नितांत गरजेची ती उभारली. 5 चेंडूत नॉट आउट, 24, 24 धावा दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत योगदानित केलेले आहेत. नितांत आवश्यकता, भागीदारीची आवश्यकता पार्टनरशिपची, आणि ती सध्या होताना दिसते. व्हिज्युअल सध्या आपल्या स्क्रीनवर. स्कोर 34, 34 धावा. गोलंदाज तयार कुणाल. या वेळेला चांगला बॉल अगदी पुढ्यात टाकलाय. ते डेस्टी रक्षक संदीप यांच्या हातात जाऊन बॉल विसावतो. डॉट बॉलला पुन्हा एकदा होतो. छोटेकानी कमबॅक कुणाल कडून होते. छोटेकानी वापसी, लेनचा चांगला वापर होतोय. धावफलक सध्या स्थिर 34, 34 धावा. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. मात्र डाव या दोन्ही बॅटर्सने सावरलाय. बॅटची कडा घेतली की काय प्रश्न उपस्थित होतो, पण बॅट खाली ड्रॅग झाली तेच सांगतायत पंच. आणि अखेर आता आणखीन एक डॉट बॉल आलाय. त्याच कारणासह अभि पोचलाय. अनिलला काहीतरी सल्ला तो देतोय. पावलांचा कशा पद्धतीने वापर तुझ्याकडून व्हायला हवा, फोटोवर कशा पद्धतीने तो वापरात आणावा, या साऱ्या गोष्टी ज्यांची चर्चा झालेली आहे. बोरगाव बी कॅप्टन, मयूर प्रतिष्ठान असोसिएट कॅप्टन, शिरगाव कॅप्टन, बालूक कॅप्टन रिपोर्टिंग करा. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये होईल ड्रॉ. यानंतर होणारा प्रत्येक सामना 3 षटकांचा असेल, ही सूचना आपण लक्षात घ्या. बॅक टू बॅक 3rd डॉट बॉल, सलगचा 3रा डॉट बॉल. षटकारा पाठोपाठ येणारे 3 डॉट. स्कोर सध्या 34, 34, स्टील 2 टू गो. लेंथ बॉल या वेळेला चांगली उचली प्राप्त करत असताना गोलंदाज कुणालला आपण बघत आहोत. पहिल्या षटकारानंतर सलगचे 4 डॉट बॉल. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. ओरदी विकेट येत आहेत. चांगला रनअप, रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी, हाय आर्म बॉलिंग ऍक्शन, आणि त्याचबरोबर खांद्याचा झालेला अतिरिक्त वापर फलंदाजाला पूर्णपणे त्रस्त करून टाकतायत. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल. धावफलक 34, 34, स्टील 1 टू गो. लाईन आता पाहावी लागेल. इट इज वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या स्कोर 35, 35 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पस्तीस धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. या वेळेला स्ट्रेट बॅटनं प्रहार केला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे युजी सिक्सर. षटकारानं सुरुवात, आणि या षटकाची सांगताही केली आहे ती अनिल वाघनं. षटकारानं ओव्हरची सांगता 3 ओव्हरची अंतिम टीमची धावसंख्या 41, 41 धावा. बरोबर स्लॉट मध्ये आलेला बॉल आता पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय तो अनिल वाघनं. षटकारानं शेवट होतो 3ऱ्या षटकाचा. 3 षटकात 41 धावा. 0 बाद 0ला 3 बाद अशी परिस्थिती होती. तिथून हा डाव सावरलाय. आता 31 धाब्याची पार्टनरशिप. 7 चेंडू 14 धाब्याचं योगदान देतो अनिल. 4 चेंडू 18चं योगदान देतो अविनाश. आणि ही पार्टनरशिप आता 10 चेंडू 31, 31 धाब्याची जी नितांत गरजेची बनलेली आहे. चला यानंतर ड्रॉ होतोय. कॅप्टन उपस्थित व विनिंग टीम बोरगाव बी, मयूर प्रतिष्ठान असोसिएट, शिवप्रेमी शिरगाव, प्राबी 11 भालूक, आणि चालू सामन्यातील विजेता संघ अशा 5 चिन्हांचा समावेश त्या ड्रॉ मध्ये. 3 टीमला बाय असेल, 2 टीम मध्ये सामना, आणि त्यापुढच्या सामन्याचं इक्वेशन देखील लगेचच आपल्या समोर येईल. प्रत्येक सामना यानंतर होणारा हा 3 षटकांचा असेल. बॉलिंग समरी सध्या आपल्या स्क्रीनवर. अर्जुननं पहिल्या षटकात भेदकता दाखवली.
6 धाव देत असताना 3 विकेट त्याने कॅरी होत्या. सनीचं दुसरं षटक मागणं राहिलं, 22 धावा त्याच्या विरोधात आल्या आणि कुणाल ज्यानं तिसऱ्या षटकात नुकताच 13 धावा खर्च केलेल्या आहेत. षटक आता चौथं मार्गस्थ होते. बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत नयन हे सिरीज यंगस्टर गोलंदाज आता सध्या निर्णायक चौथ्या षटकात बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 41, 41, लॉस ऑफ 4 विकेट. हवी आणि अनिल या जोडीनं आता सावरलंय टीम हर्ष 11 जयगाव क्रिकेट संघ चाफेवाडी पठारला. 3 षटकात 41 धावा सध्या स्कोरबोर्डवर, 41 ऑन बोर्ड. चला थोडी घाई अपेक्षित आहे. फुलटॉस बॉल, स्कोर ऑफ द विकेट. दिशा दिले स्कोर लेगला, मिसफिल्ड. सेकंडचा कॉल. आता डेंजर एंडला विकेट धोक्यात आहे अनिलची आणि तो धावची धाबादूर माघारी परततोय. फलंदाज बाद. नाहक धाव घेण्याचा प्रयत्न, तो मात्र अंगलट आलाय. अनिलला सोडावं लागतं मैदान आणि लागलाय आणखीन एक झटका टीम हर्ष 11 जयगाव क्रिकेट संघ चाफेवाडी पठारला. फलंदाज बाद. नवीन बॅटर दीपक बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर बोर्डवर सध्या धावसंख्या एकूण अंकित झालेली आपण बघत आहोत ती 42, 42 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न अनिलनं चालवला होता, तो मात्र अंगलटाला. शॉर्ट बॉट इफेक्टिव्ह कामगिरी. त्याच्या बॅटमधून 14 धावेचं योगदान आलं, तो आता धावची 2 धावांवर माघारी परततोय. 1+ विकेट आली आहे हे सिरीज. थोडं करेक्शन आहे. सो धावा 42, 42 धावा 42 आहेत शंकर. 3 षटकात 41 होत्या. 1+ विकेट, 42 धावा धावफलकावरती आहेत. मात्र दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नातच फलंदाज बाद होतोय. वुमेन्स प्रीमियर लीग महाअंतिम चॅम्पियन RCB. यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी स्मृती बंधना टीमची. नुकताच तो सामना समाप्त होतोय. मात्र चालू सामन्यात सध्या कोण कोणाला शिकस्त देईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. दीपकनं घेतली एक सिंगल स्ट्राईक. आता अविनाश कडे स्कोर सध्या 43, 43, लॉस ऑफ 5 विकेट. चला विनिंग टीम कॅप्टन यानंतर उपस्थित व्हा. शिरगावचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, भालुकचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, बोरगाव बी आणि त्याचबरोबर मयूर प्रतिष्ठान असोसे प्रतिनिधी उपस्थित व्हा. लगेचच ड्रॉ होईल आणि बॉल हवे टॉपेज आणि आणखीन एक विकेट. दोन्ही सेट बॅटर आता महत्वाच्या षटकात माघारी परत आहेत. अगोदर धावची 2 धाबांवर अनिल माघारी परतले, तर आता बॉल अँड कॉटच्या स्वरूपात माघारी परत आहेत अविनाश. 6वा षटका. दशरथ आता बॅटिंग साठी दाखल होत आहेत. स्कोर बोर्डवर सध्या धावसंख्या अंकित झाली आहे ती सध्या घडीला 43, 43 धावा. 43 ला विकेट, 6 गमावलेले आहेत. चला यानंतर ड्रॉ होतोय. कॅप्टन्स रेडी राहा विनिंग टीमचे आणि प्रेझेंटेशन बॉक्स थोडं खाली करा. क्रीडा रसिकांना विनंती असेल टॉस्को बॉक्स कक्ष थोडं खाली करा. खाली राहिला बॉल. सबमरीन डिलिव्हरी. या खेळपट्टीवरती असे काही स्पॉट आहेत ज्या ठिकाणी बॉल पडला तर अतिरिक्त उचलतो आणि असे काही पॅचेस आपल्याला पाहायला मिळतात ज्या ठिकाणी बॉल पडल्यावर थोडं खाली राहतो. ते चित्र यापूर्वीच्या बॉलवर पाहायला मिळालं. डॉट बॉल धावा स्थिर 43, 43 धावा. आणखीन एक चांगला बॉल. नवीन बॅटर दसऱ्याच्या विरोधात बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आता टाकलाय तो गोलंदाज नयननं. अंतिम षटकात मात्र नयननं चांगली कंबर कसलेली आहे. चांगलं कमबॅक होत आहे. 5 बॉल त्यानं आतापर्यंत टाकले आहेत. अवघ्या 2 धावा देत असताना एक वैयक्तिक एक सांघिक सफलता त्यानं मिळवलेली आहे. शेवटचा बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग आहे पण पंचांची तटस्थ भूमिका. बॅक टू बॅक थर्ड डॉट बॉल. याचबरोबर इनिंगची होईल सांगता. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव त्या ठिकाणी संपला गेला आणि पहिल्या डावांती सध्या स्कोरबोर्डवर धावासंख्या आपण बघत आहोत. एकूण अंकित झालेली आहे ती 43, 43 आणि विजयासाठी 44. 44 धाब्याचं टार्गेट विकी प्रतिष्ठान बरडपाडा समोर. यानंतर पहिल्या फेरीतील विनिंग टीमच्या दरम्यान ड्रॉ होतोय. चला कॅप्टन्स पोचा फक्त. बोरगाव बी, मयूर प्रतिष्ठान असोसे, प्रावी 11 भालुक, शिवप्रेमी शिरगाव आणि चाली सामन्यातील विजेता संघ सिरीज.
चला ड्रॉ होतोय जयेश शेळके सर यांच्या शुभ हस्ते. 5 टीमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. पहिल्या 2 टीमच्या दरम्यान सामना असेल जो आपण ओपन करतोय. या हेमा आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या ओपन करा. ते नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. तो सामना यानंतर लगेचच होईल. फक्त विनिंग टीम असेल तर आपल्याला थांबावं लागेल. त्यानंतर जे करेक्शन असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेलच. शिरगाव वर्सेस असोसे यानंतर होणारा सामना आणि त्यानंतरचा देखील ड्रॉ होतोय. त्यानंतर देखील 2 चिठ्ठ्या ओपन करा. विजयी संघ आणि त्यांच्या विरोधात भालूक आणि त्याचबरोबर शिरगाव विरुद्ध असोसे मधील विनर आहे तो फाईट करेल. एक बॅलन्स चिठ्ठी आहे जी बोरगाव हे सिरीज. शिरगाव असोसे मधील विनर बोरगावशी फाईट करेल. लक्ष असू द्या. आणि विजय टीम विरुद्ध भालूक हा सामना आहे. शिरगाव विरुद्ध असोसे यानंतर होणारा सामना 3 षटकांचा सामना. एकाच एंडचा वापर होतोय. कॅप्टन या टॉस करता लगेचच दोन्ही टीमचे. चला शिरगाव संघ कॅप्टन या आणि त्याचबरोबर असोसे संघ कॅप्टन या. यानंतर होणारा सामना त्याचा टॉस होतोय. चला सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडायच्या आत शिरगाव टीम कॅप्टन आता तर आपण उपस्थित होता लगेचच जॉईंट वा टॉस करता. सध्या पहिल्या डावाच्या बॅटिंग हायलाइट्स आपल्या स्क्रीनवर कशा पद्धतीने धावा बनल्या गेल्या, विकेट्स कशा पद्धतीने गमावल्या टीम हर्ष 11 जगादेव चापेवाडी पठारनं. चला कॅप्टन्स पोचा वेळ का करताय शिवप्रेमी शिरगाव संघ. तीन षटकांचा सामना. एका सेंटचा वापर होईल. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतो. जयेश शेळके सरांच्या शुभ हस्ते शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात मयूर प्रतिष्ठान असोसे हे 2 संघ आमने सामने असतात. मयूर प्रतिष्ठान असोसे ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग साठी शिवप्रेमी शिरगावला इन्व्हाइट केलं. यानंतर रेडी राहा. चालू सामना सुरू होतोय. 44चा पाठलाग ऐकूयात कुमार बाबरे सरांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद दीपवीर बिराडे सर ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकत होता. सध्या नक्कीच पहिल्या इनिंगची हाईटलाईन देखील आपण नक्कीच 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून पाहत होतो आणि नक्कीच ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. खूप चांगली स्पर्धा रजनी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आजचा दिवस क्रमांक 1 मध्ये नक्कीच आपण एन्जॉय करत आहोत. भरपूर प्रेक्षकांची मांदियाळी देखील या स्पर्धेला आपण पाहतोय. भरपूर प्रेक्षक देखील नक्कीच जिकडे पाहावं तिकडे प्रेक्षक आणि ऑनलाईन प्रेक्षक देखील आमच्यासोबत भरपूर जॉईंट असतील. सध्याच्या घडीला खेळाच्या पूर्वार्धामध्ये नक्कीच 4 ओव्हरमध्ये तब्बल 43 धावा टीमच्या स्कोर कार्डवर सोडल्या गेल्या आणि नक्कीच 44 धावांचं लक्ष ते मात्र समोर ठेवलं गेलं. बीके प्रतिष्ठान बरडपाडा या संघासमोर मॅचमध्ये घडेल काय या हंगामामध्ये जर विचार केला तर दोन्ही टीमचा एक चांगल्या स्थितीमध्ये दोन्ही टीम या वर्षीच्या हंगामामध्ये आहेत. चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, चांगल्या टचमध्ये आहेत. परंतु नक्कीच आता जिंकेल कोण हा देखील मोठा प्रश्न असेल. कारण की मॅचचं इक्वेशन पाहिलं तर नक्कीच 24 बॉल आणि 44 धावांचं आहे लक्ष. बॅटिंग करत असताना बीके प्रतिष्ठान बरडपाडा संघासमोर ओपनिंग जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. षटक क्रमांक 1 मध्ये सध्याच्या घडीला आपण बॉलिंग मार्कवर जर पाहिलं तर नक्की विकी दशरथ
दसऱ्याचा पहिला बॉल अप्रतिम फटका अस्त्र बाहेर काढले क्रिकेटचा आणि बॉलला थेट पाठवून दिले सीमा पार. हलाय 4 चौकार. रिबतचं अस्त्र बाहेर काढलं, चौकार ठोकला. पहिल्या बॉलवर एक दमदार सुरुवात जी मात्र पाहायला मिळते. अर्जुन भोईर आणि साहिल भोईरला ओपनिंग साठी दाखल झालाय. डगआउट पक्षामधून थोडंसं माइंड सेट करून गेला असेल, कारण की एक मोठं असं आव्हान आहे पुढे. नक्कीच सेकंड ओव्हर मध्ये पासून थोडी अडचण निर्माण होऊ शकते. त्याच अनुषंगाने P1च्या षटकामध्ये पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न जे मात्र बॅटर साहिल भोईर आणि अर्जुन भोईरच्या माध्यमातून पाहतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला, फटक्यात वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटका ठोकलाय. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. सध्याच्या घडीला दोन टीम इन ऍक्शन मध्ये एक बिग बॅटल आपल्यास भेटीला आलाय आणि नक्कीच दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहतोय. अप्रतिम सुरुवात सध्याच्या घडीला साहिल भोईर या खेळाडूची पाहतोय. ऑन स्ट्राईकला पहिल्या बॉलवर रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने नक्कीच एक षटका ठोकला. याच अनुषंगाने धावफलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावर. वॉटर बॅटिंग चांगली येते, फलंदाजी चांगली येते. सुरुवात सध्याच्या घडीला करताना साहिल भोईर याच्या पाठमंद पाहतोय. विकी याच्यावर आक्रमकता स्वीकार केले. थोडस इथे नक्की स्ट्रगल करताना षटक क्रमांक 1 मध्ये विकीला पाहतोय. वेगवान बॉल होता, अप्रतिम बॉल, स्विंग अँड मिस फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं इथे कनेक्शन नाहीये. इथे नक्कीच डगआउट कक्षामधून माइंड सेट करून गेलाय गोलंदाज फलंदाज आपण साहिल भोईरला पाहू शकता. कारण की सुरुवात जेव्हा मात्र फलंदाजाची चांगली होते, प्रत्येक बॉलवर मोठा अटॅक जर येत राहिला तर नक्की कॉन्फिडन्स भरपूर वाढत असतो जे मात्र फलंदाजाचा, आणि ते चित्र सध्याच्या घडीला आपण या मॅच मध्ये पाहतोय. साहिल भोईर ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु अनपत तसं कनेक्शन नाही. डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु इथे असफल झाला. तोपर्यंत एक सिक्की सिंगल म्हणायला हरकत नाही. जजमेंट चांगलं होतं. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅनचं बॅकअप साठी देखील भरपूर प्रयत्न दोघांचे राहिले. त्याच कारणास्तव एक सिंगल घेतली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली. 11 या आकड्यावर. विकेट देखील नाहीये. ही थोडीशी मनामध्ये भीती देखील असेल, कारण की षटक क्रमांक 1 मध्ये जर एखादी विकेट आली तर नक्कीच या मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमचं एक मजबूत पारडं होतं. परंतु यावेळेस इथे बॅक टू द बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अप्रतिम फिल्डिंग देखील पाहायला मिळते गोलंदाज बिकीची. हा लाईट डॉट बॉल, शिवाच्या आतंकेने हा बॉल अडवला जातोय. धावफलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावर. मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्की 44 धावांचं लक्ष गाठायचे आणि 44 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये म्हणायला हरकत नाही. प्रथमतः आपण चौकाराने एक षटकार पाहिला जरूर, परंतु त्यानंतर नक्कीच एक माइंड सेट ठेवलं. कोणताही प्रेशर न घेता इथे कमबॅक करून दिले आपल्या संघाला. विकी या गोलंदाजाने वॉटर बॉलिंग, आणखीन एक दमदार डॉट बॉल. या ठिकाणी नक्कीच पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र 11 या आकड्यावर. आजचं इक्वेशन पाहिलं तर नक्कीच 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता असेल. फक्त आणि फक्त 11 धावा एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. अफलातून कामगिरी म्हणायला हरकत नाही. अप्रतिम टप्पा आणि अप्रतिम नियंत्रण जे मात्र शोधताना आपण गोलंदाज विकीला पाहिलं, कारण की पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर एक षटकार, तरी देखील स्वतः खचला नाहीये गोलंदाज विकी. आणि नक्की त्यानंतर पुन्हा एकदा इथे अप्रतिम गोलंदाजी स्वतःमध्ये नक्कीच थोडा आत्मविश्वास वाढवला, स्वतःला सांगून दिलं अजूनही मात्र इथे मी इथे हरलो नाहीये, आणि त्याच पद्धतीची इथे गोलंदाजी केली. वाट कमबॅक आपल्या संघाला पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवायचं काम या मॅच मध्ये केलंय. धावफलकावरती धावसंख्या फक्त आणि फक्त 11 या
आकड्यावर जाऊन पोहोचले. आता मागचं इक्वेशन पाहिलं 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 33 धाब्यांची आवश्यकता. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्की भरपूर प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेचा अजूनही आनंद घेत आहेत. ऑनलाईन प्रेक्षक 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून क्लॅरिटी आणि क्वालिटी सातत्याने मुरबाडकरांची पसंती म्हणजे 7 स्टार वाहिनी. आणि नक्कीच मित्रांनो 7 स्टार वाहिनीवर जर तुम्ही नवीन असाल तर एकदा जरूर सबस्क्राईब करा आणि या नक्कीच आपल्या मराठी माणसाला इथे सहकार्य करा हीच तुम्हाला विनंती करतो. यावेळी घडले काय मैदानामध्ये नक्कीच लाऊड अपील केली जाते. पंच देखील तटस्थ असतील आणि या रेफर केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवला जातोय. या ठिकाणी चेक केलं जाईल. 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून आपण चर्चा देखील करत होतो, उल्लेख देखील करत होतो आणि या नक्कीच OUT आउट नो डाऊट सध्याच्या घडीला विकेटचं पतन. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना नक्कीच VK प्रतिष्ठान बराडपडा या संघाला. मॅच मध्ये पाहतोय बाउंड्री सेफ आहे आणि नक्कीच जबरदस्त फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. त्याच कारणास्तव सध्याच्या घडीला आपण पाहिलं विकेट देखील सॅक्रिफाईस या ठिकाणी करावी लागते बॅटरला. तिसऱ्या धाबेसाठी निघाला होता जरूर, परंतु तिसऱ्या धाबेच्या मोहामध्ये अडकला जातो बॅटर आणि आता नक्कीच आपल्या संघाची या ठिकाणी साथ सोडावी लागते बॅटरला. अर्जुन भोईर याने मात्र नक्कीच आपल्या संघाची साथ सोडली. धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावर. मागचं इक्वेशन पाहिलं 17 बॉल शिल्लक असतील आणि 17 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 31 धाब्यांची आवश्यकता असेल. आतापर्यंत साहिल भोईर या खेळाडूकडनं भरपूर अपेक्षा असतील, कारण की या 5 बॉलमध्ये 12 धाबांची खेळी देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. 240च्या स्ट्राईक रेटने सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय आणि नक्कीच भरपूर अपेक्षा असतील. अपेक्षांचं ओझं देखील या मॅच मध्ये साहिल भोईर या खेळाडूकडे असतील, परंतु नक्कीच सिच्युएशन हँडल करावी लागेल. या मॅच मध्ये स्वतःला इथे सावरावा लागेल. विकेट जरूर गेले. अर्जुन भोईरने आपल्या संघाची साथ सोडले, परंतु इथे नक्कीच पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल कुणाल भोईर आणि साहिल भोईरला. और द विकेट साठी फुल टॉस होता. ऑन द राईट फटका किल्ला डीप मध्ये ट्रॅव्हल केला. फिल्डर आला त्या ठिकाणी, तोपर्यंत एक सिंगल. चांगली फिल्डिंग डीप मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं बॉलला गॅदर केलं, फेकी देखील चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावफलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते. नक्कीच थेंब थेंब तले साचे अशी काही संकल्पना या मॅच मध्ये बनवून ठेवले बॅटिंग करत असताना नक्की VK प्रतिष्ठान बराडपडा या संघाने. कारण की एक एक धाबेला क्रिकेटमध्ये खूप महत्व असतं, कारण की एक एक धाबेसाठी कित्येक संघाने ते सामने गमावलेत. त्यांना जाऊन विचारा एक एक धाबेची किंमत आणि ती संकल्पना. एक सेन्सिबल क्रिकेट म्हणायला हरकत नाही सध्याच्या घडीला साहिल भोईर आणि कुणाल भोईरचा. और द विकेट साठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर विकीचा हा बॉल यावेळेस या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाटाने ते बॉलचं कनेक्शन नाही. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला. 1 फॉर दी ओव्हर. सध्याच्या घडीला आपण या बॉलला पाहतोय. सध्या आपण नक्कीच मागचं इक्वेशन पाहिलं तर नक्कीच आता बॉल आणि 30 धाब्यांची आवश्यकता. हो यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. लेन बॉल, कटर बॉल सातत्याने वापर केला जातोय, परंतु बॅटन बॉलचं देखील कनेक्शन होत नाहीये. सातत्याने ती डॉट बॉल अडचण आता निर्माण झाली बॅटिंग करत असताना VK प्रतिष्ठान बराडपडा या संघासाठी. आता मागचं इक्वेशन पाहिलं 14 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धाब्यांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट देखील आता वाढताना आणि खडतर प्रवास करताना या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना VK प्रतिष्ठान बराडपडा या संघाला पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी VK या गोलंदाजाची या मॅच मध्ये पाहतोय. पुढील बॉल नेक्स्ट बॉल असेल. ओहो यावेळेस टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला. सातत्याने त्याच टप्प्यावर इथे गोलंदाजी केली जाते. VK याच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इक्वडली जाईल. धाव कुठने येणं महत्वाचं राहील या मॅच मध्ये आणि तशी काय संकल्पना देखील या दोन बॅटरने केले की काय असं वाटू लागलंय, कारण की
आता धावफलकावरती धावसंख्या 15 धावा. मागचं इक्वेशन पाहिलं 13 बॉल शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी 29 धाब्यांची आवश्यकता. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. विकी बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये. शेवटचा बॉल अगदी खोलात बॉल होता, पुढ्यात टाकला होता. इथे नक्कीच एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि तोपर्यंत एक सिंगल. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 16 या आकड्यावर. मागचं इक्वेशन ऑन स्क्रीनला आपण पाहतोय. 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 28 धाव्यांची आवश्यकता. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीनला आपण नक्कीच मागचं समीकरण पाहतो. जर एका अनुषंगाने खेळाच्या पूर्वाधामध्ये हर्ष 11 जय गावदेव चाफेवाडी संघाची धावसंख्या पाहिली तर 28 या आकड्यावर 4 विकेटच्या मोबदल्यात होती आणि त्यानंतर बरडपडा संघ इक्वेशन थोडं अवघड असेल परंतु नक्कीच समीकरण सोपं करण्यासाठी नक्कीच हात खोलणं तितकंच महत्व राहील. मॅच मध्ये षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्कवर गोलंदाज कल्पेश कातवारा. पहिला बॉल ऑन साइडला हुक केलाय आणि थेट 7 धावा देखील बुक केल्यात. पहिल्या बॉलवर कल्पेश कातवारा याचं केलंय भव्य स्वागत. ठोकलाय कुणाल भोईरने षटका. पहिल्या बॉलवर षटकार स्वागत केलंय जेव्हा कुणाल भोईरने कल्पेश कातवारा या गोलंदाजाचं. स्पीड चीट करण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी बॉल आणि बॉलचं बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. सध्याच्याकडे नक्कीच डॉट बॉल आलाय. कल्पेश कातवारा या नावाची देखील आपण चर्चा सातत्याने चाफेवाडी संघाकडनं पाहत असतो आणि आज देखील भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळाली असती परंतु पहिल्या बॉलवर षटकार ठोकला. थोडासा माइंडसेट करावा लागेल आणि मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी नक्कीच चांगली ती गोलंदाजी करावी लागेल. सध्याच्या घडीला मॅचचं इक्वेशन पाहिलं 10 बॉल शिल्लक असतील आणि 22 धाब्यांचं समीकरण. नक्की थोडंसं संकट दोन्ही टीमवर आला असेल आणि या संकटाच्या छायेत दोन्ही टीम देखील असतील यात काही शंका नाहीये. कारण की एका साईडला कुणाल भोईर त्याच्या सोबतीला आपण साहिल भोईरला पाहतोय आणि या दोघांची बॅटिंग आतापर्यंत नक्कीच बॅट बोलायला सुरुवात झाली कुणाल भोईरची देखील. कारण की 4 बॉल 8 धाबांची केली त्याच्या बॅट मध्ये देखील पाहायला मिळते आणि 8 बॉल आणि 12 धाबांची केली साहिल भोईरच्या बॅट मध्ये देखील पाहायला मिळते आणि आता 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 धाबांची नक्कीच आवश्यकता असेल. कल्पेश कातवारा राईट राऊंड द विकेट. ओहो यावेळेस चांगला बॉल नक्कीच लेंथ बॉल कटर बॉल सातत्याने या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्या ठिकाणी नक्कीच तिसऱ्या पंचांकडे बॅटिंग रिव्ह्यू चॅलेंज केलं जाते. पंचांना नक्की तटस्थ होते पंच परंतु नक्कीच या ठिकाणी चॅलेंज केलं जाते. चेक केलं जाईल मनामध्ये काक्ष असेल आणि बॉल असेल. चला फेर बॉल. सध्याच्या घडी नक्की ऑफिशियल पंच आपण मयूरजी मार्के सरांना पाहतोय आणि त्याच अनुषंगाने आपण जयजी शिल्के सरांना देखील पाहतोय. 2 ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत स्वप्नील दलवी सर असतील. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं 9 बॉल आणि 22 धाबांचं समीकरण. सध्याच्या घडीला नक्कीच आपण चर्चा केली होती कल्पेश कातवारा या गोलंदाजाची. कोणत्या क्षणाला नक्कीच आपल्या
संघाकडे मॅच खेचून आणण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि या पुन्हा एकदा क्रिकेटचं अस्त्र, क्रिकेटचं ब्रह्मास्त्राचा वापर जेव्हा मात्र करताना कल्पेश कातवाराला पाहिलं आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. 9 बॉल 22 धावांचं समीकरण. आता रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर नक्की 14.70च्या स्ट्राईक रेटने ही धावगती मेंटेन करावी लागेल. बॅटिंग करत असताना विकेट प्रतिष्ठान बरं पडा या संघाला. राईट राऊंड द विकेट कल्पेश. हो यावेळेस आणखीन एक चांगला बॉल, सातत्याने चांगला टप्पा, चांगला नियंत्रण, चांगला इथे नक्कीच टर्न करताना गोलंदाज कल्पेशला पाहतोय. आणखीन एक आलेला डॉट बॉल, थोडंसं इथे दुःखाचं आणि या संकटाचं सावट आता बॅटिंग करत असताना विकेट प्रतिष्ठान बराटपडा या संघावर या मॅच मध्ये पाहतोय. आता मॅचचं इक्वेशन पहिलं 8 बॉल आणि 22 धाव्यांचं समीकरण. कुणाल भोईर नक्कीच एक षटकार जरूर खेळला, परंतु त्यानंतर डॉट बॉल देखील खेळताना मॅच मध्ये पाहतोय. पुढील बॉल हो यावेळेस टर्न केला होता, अगदी झोपून ठोकायचा प्रयत्न केला होता, परंतु हे सध्या नक्कीच विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करावी लागते. आता साहिल भोईर ज्याच्या बॅटमधनं चांगली फटकेबाजी पाहायला मिळत होती, त्याला देखील आता मैदान सोडावं लागतंय. क्रुशल मोमेंटला आलेली विकेट. 2.5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 7 बॉल 22 धावांचं समीकरण देखील या मॅच मध्ये पाहतोय. इक्वेशन पाहतोय. चला वेल वाचून महत्वपूर्ण राहील मित्रांनो. स्पीडअप करा, घाई करणं अपेक्षित राहील. सातत्याने सूचना द्यायला लावू नका, कारण की अजूनही भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे. त्यात अनुषंगाने मित्रांनो थोडं सहकार्य करा आयोजकांना, अशी तुम्हाला विनंती देखील करतो. कारण की आता अजूनही 7 बॉल शिल्लक असतील. यानंतर देखील भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे. रजनी फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. प्रेक्षकांसाठी नक्कीच परभणी नक्कीच आपण पाहतोय. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे आयोजित जय गावदेव चषक 2026 हे दमदार आयोजन. यावेळेस समोर उडवला बॉल आणि बॉलला थेट पाठवून दिलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय हा 4 चौकार. शेवटच्या बॉलवर नक्कीच हा चौकार आलाय आणि आता मागचं इक्वेशन पाहिलं 6 बॉल शिल्लक असतील. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 18 धाब्यांची आवश्यकता. चला घाई करणं अपेक्षित राहील मित्रांनो. वेल वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. विनंती असेल 6 बॉल आणि 18 धाब्यांची आवश्यकता. सध्याच्या घडीला कुणाल भोईर, त्याच्या सोबतीला आपण पाहिलं संदीप, ज्याने पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा आनंद आनंद आणि आनंद निर्माण करताना संदीपला पाहिलंय. परंतु नक्कीच मॅच मध्ये घडेल काय, रंगत वाढले. 6 बॉल 18 धाब्यांचं समीकरण. घडेल काय बिघडेल काय, येणारे 6 बॉल इथे सांगून जातील. फलकावरती 26 लॉस ऑफ 2 विकेट, 26 धावा. चला घाई करणं अपेक्षित राहील. षटक क्रमांक 4 मध्ये आपण बॉलिंग मार्कवर आपण कैलास या गोलंदाजाला पाहू शकता. विश्वास संपादित केलाय, कॅप्टनने विश्वास संपादित केलाय. 11 खेळाडूंनी नक्की विश्वासाला सातत्यात आणावा लागेल. 6 बॉल या ठिकाणी 18 धावा रोखाव्या लागतील. कैलास बॉलिंग मार्कवर. कैलासचा पहिला बॉल सेमी आणि कर्टर खेळला. डीप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी निघालाय जरूर आणि नो डाऊट त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. सध्याच्या घडीला 1-1 2-2 धाबे देखील खूप महत्वाचं राहिल्या मॅच मध्ये, कारण की एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकते. विकेट प्रतिष्ठान बरं हा संघ, यात काही शंका नाहीये. मॅचचं इक्वेशन पाहिलं 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक 4 मध्ये कैलास. समोर उडवलाय, हाफ ट्रॅकर बॉलला हुक केलाय आणि थेट 6 धावा बुक केल्या. फिल्डर बॉल कडे पाहतोय आणि फक्त पाहतच राहील. बॉल गेला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे, ठोकलाय षटकार.
धन्यवाद. सध्याच्या घडीला आता पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत वाढले. कुणाल भोईर या नावाचा परिचय सध्याच्या घडीला नक्की या चषकामध्ये देताना आपल्या नावाची छाप सोडताना आता मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं 4 बॉल शिल्लक असतील आणि 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. कुणाल भोईर अद्याप मैदानामध्ये आहे हे कैलासला इथे सांगून देतोय आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा आशेचं किरण जागृत करून दिले. या मॅच मध्ये धावफलकावरती धावसंख्या 34, लॉस ऑफ 2 विकेट, 4 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. फुल टॉस बॉल यावेळेस बॉलला थेट पाठवून दिला सीमा रेषे पार. कुणाल भोईरचा ब्रँड दाखवणारा हा येतोय तुफानी षटकार. काय मॅच रंगले, काय मॅच रंगले. आता धावफलकावरती धावसंख्या 40 या आकड्यावर मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं 3 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. षटक क्रमांक सध्या आपण पाहिलं 4 मध्ये कैलास याला इन्व्हाइट केलं होतं, परंतु षटक क्रमांक 4 मध्ये कैलासने हवी तशी कामगिरी केली नाही. कुणाल भोईरने इथे आक्रमकता स्वीकार केली. 2 बॉलवर 2 षटकार कुणाल भोईरचे पाहायला मिळाले. ओहो, आणखीन एक मॅच फिनिश कुणाल भोईर. अच्छा, आपण रेडी राहा आणि लगेचच मैदानामध्ये सज्ज व्हा. चला आपली फिल्डिंग देखील सेट करा. मैदानाचा ताबा सोडा प्लीज. बरडपडा संघ विनंती असेल. सचिन चोरगे सरांचा सन्मान होतोय. जयदीप शेळके यांच्या शुभेच्छा विनंती आहे. सचिन चोरगे सर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, आपला सन्मान स्वीकारा. व्हॉट अ मॅच, जबरदस्त कामगिरी ज्याची राहिली. तर कुणाल ठरलाय सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. कुणालला आपण देतो सामनावीर पुरस्कार. जय शेळके सरांच्या शुभेच्छा. या कुणाल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आकर्षक कोल्ड ड्रिंक देऊन कुणालला आपण सन्मानित करतोय. तदनंतर सचिन चोरगे